या लेक्चरमध्ये आपण इन्स्टॉलेशन स्टेप बघणार आहेत, की स्प्रिंग बूटचं ॲप्लिकेशन करण्यासाठी कुठल्या-कुठल्या टूल्सची गरज आहे. अ, काय-काय आम्हाला एन्व्हायर्नमेंट लागतं. या त्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप बघणार. बेसिकली एक गोष्ट तर पहिला क्लिअर करून घ्या, की आपण जे स्प्रिंग बूट डेव्हलपमेंट करणार आहे. म्हणजे स्प्रिंग बूटचे जेवढे ॲप्लिकेशन बनणार आहेत, ते आपले बनणार आहेत जावावर. त्याच्यामुळे पहिलं तुमचं काम आहे, की तुमच्या मशीनमध्ये जावा इन्स्टॉल पाहिजे. तर आधी काय व्हायचं जावाचे खूप सारे व्हर्जन असायचे. म्हणजे 17 आहे, 18 आहे, 11 आहे. बट तुमचं मिनिमम इन्स्टॉलेशन जे जावाचं व्हर्जन आहे ते 22 आहे हे एश्युअर करून घ्या. कारण का आता जावा 8 चे फीचर्स खूप आलेत मार्केटमध्ये आणि ते पण स्प्रिंग बूटमध्ये यूज केले जातात. त्याच्यामुळे डायरेक्टली, इनडायरेक्टली तुमचं जे जावाचं एन्व्हायर्नमेंट पाहिजे, ते तुमचं मिनिमम 21 पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला जावा आधी जेडीकेचं इन्स्टॉलेशन करून घ्यायचं आहे. एकदा की तुमचं जावाचं एन्व्हायर्नमेंट सेटअप झालं, की तुम्ही कन्फर्म करू शकतात की कॉम्प्युटरमध्ये जावा इन्स्टॉल झालंय की नाही. ते सिंपल कमांड प्रॉम्प्टवर जायचंय. तिथे जाऊन तुम्ही जावा जर टाकलं, तुम्हाला ह्या सगळ्या लायब्ररीज फाईल दिसतील. याचा अर्थ तुमच्या सिस्टममध्ये जावा प्रॉपरली इन्स्टॉल्ड आहे. ठीक आहे. इथे जावाचं व्हर्जन पण बघू शकता तुम्ही डॅश डॅश VERSION. ठीक आहे. तो आता करंट व्हर्जन माझा जावा 21 पॉइंट समथिंग आहे. तो ॲटलीस्ट तुमचं एवढं पाहिजे आणि ते तुम्ही इथे बघू पण शकता, की 24/2024चं ते लेटेस्ट अपडेटेड आहे. तुमचा जावा नेहमी लेटेस्ट अपडेटेड पाहिजे, जेणेकरून कुठलाही नवीन फीचर असेल ते प्रॉपरली सपोर्टेबल असेल. हे झालं जावाचं एन्व्हायर्नमेंट जे की कंपल्सरी लागणार आहे. याच्यानंतर स्प्रिंग बूट ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी खूप सारे वेज आहेत त्याचे. तुम्ही स्प्रिंग बूट जे आहे त्यासाठी इक्लिप्स वापरू शकतात. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्ही इक्लिप्स वापरा किंवा तुम्ही व्ही-एस कोड वापरू शकतात. ठीक आहे. असे खूप सारे एडिटर्स आहेत, बट मी सजेस्ट करेल की तुम्ही ह्याच्यापैकी कुठलं वापरूच नका. तुम्ही सिंपल का वापरायचं एक सिंपलचं स्प्रिंग टूल सूट नावाचं सॉफ्टवेअर आलेलं आहे. त्याच्यामध्ये ते स्पेशली डिझाइन केलं गेलं आहे एपीआय डेव्हलप करण्यासाठी. त्याच्यामुळे आपण एस-टी-एस म्हणतात त्याला स्प्रिंग टूल सूट. हे तुम्हाला वापरायचं आहे एपीआय डेव्हलप करण्यासाठी. मी तुम्हाला ते डाउनलोड करून इन्स्टॉलेशन स्टेप सगळे सांगणार आहेत. आणि एक छोटंसं आपण प्रोजेक्टचा सेटअप सुद्धा करून बघा, की व्हेरिफाय करण्यासाठी, की आपल्या सिस्टममध्ये स्प्रिंग बूट प्रॉपरली इन्स्टॉल झालं आहे की नाही. मग त्याच्यासाठी सिम्पली काय करा, तुम्हाला Googleला जायचंय. Googleला गेल्यानंतर तुम्हाला सिम्पली टाइप करायचंय स्प्रिंग टूल सूट. ठीक आहे. ही एक ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला दिसेल spring.io./tools. इथे तुम्ही खाली येणार आहे. हे बघा, जर तुम्ही व्ही-एस कोड वापरत असाल, तर तुम्हाला हे डाउनलोड करावं लागेल. तुम्ही जर अजून काय आहे, हे पण तुम्ही वापरू शकता. बट आपल्याला काय वापरायचं स्प्रिंग टूल सूट वापरायचं इक्लिप्ससाठी. म्हणजे ते बाय डिफॉल्ट ते स्प्रिंग टूल सूट डायरेक्ट ओपन होतं. बट तुम्ही ते इक्लिप्समध्ये सुद्धा एक्सटेंड करू शकता. तर इथे तुम्हाला दिसतंय वेगवेगळ्या व्हर्जनसाठी लिनक्ससाठी आहे, मायक्रोसाठी आपल्याला विंडोजसाठी लागते. तुम्ही सिंपल इथे क्लिक करणार आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो डाउनलोडला विचारेल आणि तुम्ही त्याला सेव्ह म्हणा. साधारण 500-600 एमबीचं असेल. ते डाउनलोड झाल्यानंतर एक झिप फाईल डाउनलोड होणार आहे. फॉर एक्झाम्पल आता मी ऑलरेडी डाउनलोड केली. तुम्हाला ती मी दाखवतो स्प्रिंग टूलची. हे बघा. इथे अशी ती डाउनलोड होऊन जाईल. ओके. तुम्हाला सिम्पली काय करायचं याचं इन्स्टॉलेशन खूप सोपं आहे. तुम्हाला काही एक्स्ट्रा इन्स्टॉलेशन किंवा सेटिंग वगैरे करत बसायची गरज नाही. याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. एक्स्ट्रॅक्ट टू त्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये आणि त्या फोल्डरमध्ये तुम्हाला एक स्प्रिंग टूल सूटचा एक आयकॉन दिसेल. त्या आयकॉनला सिम्पली डबल क्लिक करायचं. दॅट्स ऑल. तुम्हाला काहीच एक्स्ट्राची गरज इन्स्टॉलेशन किंवा सेटिंग्ज कॉन्फिगरेशन करायची गरज नाहीये तशी. ठीक आहे. त्याच्यामुळे ते गोष्टी होऊ शकतात. तर सिम्पली काय करायचंय एक्स्ट्रॅक्ट होतंय, एक्स्ट्रॅक्ट होऊ द्या. जसं की तुम्हाला फोल्डर एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर हे बघा इथे एक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे. सिम्पली इथे या. हे फोल्डर ओपन करा. जसा तुम्ही फोल्डर ओपन करसाल, तुम्हाला इथे एक ॲप्लिकेशन दिसेल बघा स्प्रिंग टूल सूट नावाचं. सिम्पली याला डबल क्लिक करा. तुमचा टूल सूट काय होऊन जाईल, ओपन होऊन जाईल. आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. मी याच्या करण्यासाठी स्टार्टला जाणार आहे आणि इथे क्लिक करेल. ठीक आहे. हे ओपन घ्यायला थोडा वेळ घेणार आहे. बेस्ड ऑन तुमच्या कॉम्प्युटरचे कॉन्फिगरेशन्स अँड ऑल दॅट थिंग्स ते डिपेंड असतं तुमचं. जसं की ओपन केल्यानंतर डिफॉल्ट ड्राईव्ह तुम्ही सिलेक्ट करू शकतात, की कुठल्या ड्राईव्हमध्ये तुम्हाला स्प्रिंग बूटचे प्रोग्राम सेव्ह करायचा आहे. फॉर एक्झाम्पल माझं डी ड्राईव्हमध्ये ओपन आहे. इथून मी त्याला ओपन करतो. जसं तुम्ही त्याला ओपन करशाल त्याचा एक प्रोजेक्ट सेटअप इथे म्हणजे जो आपला स्प्रिंग टूल सूट आहे, ज्याच्यात आपल्याला प्रोग्राम्स करायचे ते ओपन होतील.
तर आता मी तुम्हाला एक प्रोजेक्टचं सेटअप करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला फक्त व्हेरिफाय करायचं आहे, की स्प्रिंग बूट प्रॉपरली वर्क होतंय की नाही. ठीक आहे. सिंपल बघा, ह्या स्टेप्स खूप इम्पोर्टन्स आहेत. आता सध्या फक्त मी स्प्रिंग बूट व्हेरिफिकेशनसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी ते सांगतो. नंतर साठी आपल्याला काही एक्स्ट्रा मॉड्यूल लागतील. ठीक आहे. ते आपल्याला करावं लागेल. मी इथे जातो न्यू प्रो करणार आहे आपण प्रोजेक्ट स्प्रिंग टूल सूट प्रोजेक्ट्स. काय केलं आपण फाईलला गेलो, न्यू बोललो. परत एकदा बघा, फाईलसाठी जायचं आहे, न्यू करायचं आहे, प्रोजेक्ट करायचं आहे. प्रोजेक्टमध्ये स्प्रिंग स्टार्टर प्रोजेक्ट्स. ओके. नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला हा एक सेटअप इथे दिसेल. साधारण तुम्ही इथे बघू शकता की खूप साऱ्या गोष्टी आहे. याचा एक ऑनलाईन वे पण आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ह्या वेबसाईटला जाऊन ते प्रोजेक्ट डाउनलोड करून ती झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट करून परत इक्लिप्समध्ये इम्पोर्ट वगैरे करणं. हे खूप टाइम कन्झ्युमिंग आहे. बट त्यातल्या त्यात हे खूप सोपं आहे. त्यामुळे तुम्ही सिम्पली न्यू प्रोजेक्ट केला, न्यू स्टार्टर प्रोजेक्ट्स आणि इथे तुम्ही नाव वगैरे देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल मी STS टेस्ट नाव देऊन टाकतो. STS टेस्ट. ठीक आहे. टाइप मावेनच ठेवायचं, पॅकेज वगैरे कुठे चेंज करायचे नाही. जावाचं व्हर्जन लेटेस्ट आपण व्हेरिफाय केलं आपलं 21+ आहे. इथे तुमच्या ग्रुपचं नाव आणि व्हर्जन्स वगैरे डिस्क्रिप्शन वगैरे टाकू शकता. हे केल्यानंतर सिम्पली तुम्हाला करायचं आहे नेक्स्ट. जसं तुम्ही नेक्स्ट केल्यानंतर आता सध्या आपण काय वापरणार आहे, की आपल्याला फक्त व्हेरिफाय करायचं की स्प्रिंग बूट इन्स्टॉल झालं आहे की नाही. त्याच्यासाठी मी कुठलाही ड्रायव्हर्स वगैरे टाकत नाही. जसं की लास्ट टाईम मी डिस्कस केलं, की तुम्हाला खूप साऱ्या जार फाइल्स किंवा स्प्रिंग कॉन्फिगरेशन्स किंवा इनपुट्स वगैरे करत लावावं लागतं. त्या इथे रेडीमेड दिलेले आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत, तुम्हाला फक्त काय करायचं टिक, 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 टिक करायचं आहे. बट सध्या आपल्याला फक्त स्प्रिंग बूट इन्स्टॉल झालंय की नाही व्हेरिफाय करायचं त्याच्यासाठी फक्त मी एक स्प्रिंग वेब सर्व्हिस आणि स्प्रिंग टूल्स या दोनच गोष्टी घेतो फक्त आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी. पुढे जाऊन आपल्याला डेटाबेस कनेक्ट करायचे तर कुठला डेटाबेस कनेक्ट करायचा आहे, मग त्याच्यानंतर अजून काय-काय गोष्टी लागणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण टिक-टिक करून नेक्स्ट करणार. आता मी सिम्पली काय करेल याला फिनिश करेल. जसं मी फिनिश करतो, की बेस्ड ऑन द कॉन्फिगरेशन तुम्ही ज्या गोष्टी सिलेक्ट केलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली इथे सेटअप होऊन जातात बघा. हा एक पूर्ण प्रॉपर फोल्डर स्ट्रक्चर आहे. इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल स्प्रिंग आहे. तुम्हाला याच्यामध्ये ज्या लायब्ररी आपण ॲड केल्या होत्या, त्या ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी ॲड झालेल्या. आपल्याला कुठलाही एक्सटर्नली इथे ॲड करायची गरज नाही. पहिली गोष्ट ती. नंतर तुम्ही आता बघितल्यानंतर हा पॅकेज आणि एक डिफॉल्ट जो पहिला ॲप्लिकेशनचा आहे, तो सुद्धा येते. म्हणजे डिफॉल्ट फाईल ऑटो जनरेट झालेली. म्हणजे एक रेडी प्रोजेक्ट सेटअप हा रेडी झालेला आहे. याच्या पुढे जाऊन आपल्याला मग त्याच्यामध्ये कंट्रोलर असतील, सर्व्हिस असतील, तुमचं रिपॉझिटरी असेल, या सगळ्या फाईल डेटाबेस कनेक्शन असेल, या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण ॲड करणारच आहोत. फक्त आता एक प्रोजेक्ट सेटअप केलाय आणि ह्याला व्हेरिफाय करून बघूया हा प्रॉपर वर्क होतोय ना, की सिंपल आपण काय करणार मेन लिस्टच्या फाईलवर क्लिक करणार आणि इथून मी करतो स्प्रिंग बूट ॲप. हे ऑटोमॅटिक सगळ्या ऑप्शन येऊन जातील. तुम्हाला याच्यासाठी कुठलंही एक्सटर्नली सर्व्हर इन्स्टॉल करणं किंवा काही एक्स्ट्रा सेटिंग्स वगैरे करणं काहीच गरज नाही. सिंपल इथे आपण क्लिक केलं आणि तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डायरेक्टली दिसतंय. असं जर तुमचं कन्सोलमध्ये जर दिसत असेल स्प्रिंग अँड स्प्रिंग बूट व्हर्जन, याचा अर्थ तुमच्या सिस्टममध्ये स्प्रिंग बूट प्रॉपरली कॉन्फिगर झालेला आहे. सगळ्यांनी इथपर्यंत सेटिंग करून ठेवायचं. याच्यानंतरच्या पुढच्या सेशनमध्ये आपण अॅनोटेशन्स बद्दल जाणून घेऊ, काय-काय इम्पोर्टन्स क्लास फाईल बद्दल समजून घेऊया आणि नंतर स्टेप बाय स्टेप्स ते कंट्रोलर आणि सगळं सेटअप करून आपल्याला प्रॉपरली REST API डेव्हलप करायचे. ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये मला फक्त सेटअप सांगायचं होतं कारण कुठलंही कोडिंग शिकण्याच्या आधी त्याचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतरच आपण स्टेप बाय स्टेप करू शकतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला या सगळ्या इन्स्टॉलेशन स्टेप समजल्या असतील. आता भेटूया पुढच्या सेशन